हॅलो, नमस्कार मंडळी. मी अनुष्काच किचन टेल्स या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि न चुकता शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज आपण करणार आहोत हॉटेलसारखी उकळलेल्या बटाट्याची भाजी. मी या भाजीमध्ये एक सिक्रेट घटक वापरला आहे, तो तुम्हाला भाजी करताना दाखवते. आता आपण साहित्य बघूया. 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून सोलून फोडी करून घेतले आहेत. फोडणीसाठी तेल, गार्निशिंगसाठी ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, मोहरी, जिरं, 1 टेबलस्पून हळद, चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 4 हिरव्या मिरच्या, चिरलेल्या 5-6 लसूण पाकळ्या, 1 मोठी वाटी चिरलेला कांदा, 1 चमचा भिजत घातलेली उडदाची डाळ आणि हिंग. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कढई गरम करून घेतली आहे. कढई गरम झाली की 2 चमचे तेल टाकलं आहे. पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकलं आहे. जिरं मोहरी चांगली तडतडली की चिमूटभर हिंग घातलं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे. आता आपण हे परतवून घेऊया. आता मी 1 मोठा चिरलेला कांदा टाकला आहे. हा 1 मिनिटभर परतवून घेते. त्यानंतर 1 चमचा भिजत घातलेली उडदाची डाळ घातली आहे. यामुळे भाजीची चव वाढण्यास मदत होईल. यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते. शक्यतो कांदा परततानाच मीठ घाला, म्हणजे कांदा लवकर शिजतो आणि नंतर जेव्हा आपण बटाटे घालतो तेव्हा सुद्धा मीठ व्यवस्थित लागतं. आता मी 1 चमचा हळद घातली. हे आता पुन्हा एकदा परतवून घेते. उडदाची डाळ 1 तासभर पाण्यात भिजत घातली होती, यामुळे ती सहज शिजते. उडदाची डाळ खाण्याचे भरपूर फायदे आहेत. प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. स्पेशली व्हेजिटेरियन लोकांनी उडदाच्या डाळीचा जेवणात समावेश करायला हवा. आता मी या बटाट्याच्या उकडलेल्या फोडी घालते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. गॅस आता मी मीडियम ठेवलेला आहे. जर तुम्ही कधी उडदाची डाळ जेवणात वापरत नसाल तर एकदा भाजी करताना थोडीशी उडदाची डाळ टाकून ही भाजी करून पहा. तुम्हाला चवीमध्ये फरक जाणवेल आणि सर्वांना आवडेल देखील. आपण या भाजीमध्ये जास्त ओलं खोबरं वापरायचं नाही. मी आता या भाजीमध्ये फक्त 2 टेबलस्पून ओलं खोबरं वापरलं आहे. मला कोथिंबीर फार आवडते, म्हणून मी आता 1 वाटी चिरलेली कोथिंबीर या भाजीमध्ये वापरते आणि आता ती मिक्स करून घेते. तळलेले बटाटे किंवा बटाट्यांचे चिप्स जास्त चरबी आणि कॅलरीजमुळे आरोग्यासाठी हानिकारक असतात. उकडलेल्या बटाट्यांचा आहारात योग्य त्या प्रमाणातच समावेश करायला हवा. आता भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. त्याच्यानंतर वरून 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे. तुपामुळे भाजीचं टेक्स्चर देखील छान येतं आणि चवसुद्धा वाढते. तूप टाकल्याच्या नंतर भाजी मिक्स न करता लगेचच झाकून ठेवायची आणि साधारण मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं एक वाफ येईपर्यंत शिजवून घ्यायची. तूप जे आहे वाफेमुळे छानपैकी पसरलं जातं आणि डाळ जर मध्येच कुठे कच्ची राहिली असेल तर ती देखील वाफेवर शिजली जाते. आता भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही डोसा, चपाती, पुरी, घावणे, आंबोळी सोबत खाऊ शकता. वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून सुद्धा ही भाजी छान लागते. टिफिनमध्ये द्यायचं असलं तरी सोपी अशी भाजी आहे. ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चमचमीत रेसिपीजसाठी अनुष्काच किचन टेल्सला सबस्क्राईब करा. थँक्यू. तोपर्यंत स्वयंपाक करा, मजा करा आणि घरचं जेवण एन्जॉय करा. तर आपण आता भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.